नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खरं तर मी खूप खूप धन्यवाद देण्यासाठी आज ही पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक घवघवीत असं यश हे प्राप्त करून दिलं. मतांचा कौल, मतांचा आशीर्वाद हा महायुतीलाच दिला आणि त्यामुळे महायुतीला स्पष्ट असं बहुमत हे विधानसभांच्या निवडणुकींना मिळालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या करोनाच्या जो कालावधी होता त्या करोनाच्या कालावधीमध्ये घेता आल्या नाहीत आणि त्यामुळे या निवडणुका त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका होत्या. या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या निवडणुका आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या 288 नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या होत्या. या निवडणुकीमध्ये निकाल 3 तारखेला लागेल असं सर्व महाराष्ट्रालाही अपेक्षित होतं. परंतु काही तांत्रिक कारणामुळे निकाल हे थोडेसे लांबणीवरती गेले आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला झालेल्या सर्व त्या सार्वत्रिक निवडणुका आणि काल 20 तारखेला झालेल्या उर्वरित अशा सार्वत्रिक निवडणुका, अशा दोनही दिवसांमध्ये झालेल्या निवडणुकांचा एकत्रितपणे असा हा निकाल हा आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर हा येताना दिसतोय. खरं तर सर्व निकाल हे घोषित व्हायला थोडासा अवधी आहे, परंतु जो कल ज्याला म्हणतात तो कल आणि जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे त्या माहिती उपलब्ध झाल्याप्रमाणे 288 ठिकाणच्या या निवडणुकांमध्ये महायुतीला जवळजवळ 225 ठिकाणी यश मिळालं. त्यामध्ये स्थानिक आघाड्या ज्या आहेत त्यांचंही प्रमाण हे जवळजवळ 20-25 पेक्षा जास्त ठिकाणी आहे. त्यामुळे महायुतीला दिलेला हा कौल आणि त्याबद्दल आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि ते मतदारांचे आभार मानावेत यासाठी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांचे आभारही मानतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, आदरणीय राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नड्डाजी, त्याचबरोबर नवीन कार्याध्यक्ष नवीनजी, आमचे संघटन सरचिटणीस आदरणीय BL संतोषजी, आदरणीय शिवप्रकाशजी, आदरणीय विनोदजी, आदरणीय अरुणसिंगजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमितभाई, या सर्वांचं या निवडणुकांमध्ये अतिशय मोलाचं असं योगदान होतं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र म्हणून
आमचे सर्वांचे लोकप्रिय असे नेते व महाराष्ट्राचे आवडते नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका या आम्ही सर्वांनी कंडक्ट केल्या. खरं तर देवेंद्रजींचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एक मुख्यमंत्री म्हणून प्रशासक म्हणून ते जसं उत्तमपणे काम करतात त्याचप्रमाणे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेला वेळ हा एवढा मोठा होता की त्यांनी रात्रीचा दिवस केला. सभा 50हून अधिक सभा या त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केल्या. काही सभांना त्यांना जाता आलं नाही कारण सर्व ठिकाणी त्यांनीच सभांना यावं अशी कार्यकर्त्यांची आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या नागरिकांची मागणी असायची. मग त्या ठिकाणी प्रवासांमध्ये कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद करणं, कार्यकर्त्यांना मोटिवेट करणं, निवडणूक आपल्याला जिंकायची आहे त्यासाठी अथक प्रयत्न करा असे मार्गदर्शन करणं, या सर्व गोष्टी कार्यकर्ता म्हणून सातत्याने देवेंद्रजींनी या निवडणुकीमध्ये असं म्हटलं जातं सालाबादप्रमाणे ते हे सर्व करतच असतात. त्यामुळे त्यांनी सर्व ठिकाणी तशा निवडणुकांमध्ये सभाही घेतल्या आणि वेळ दिला. त्यामुळे हे यश जे आहे त्यांनी 1 वर्षामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांचा असणारा महायुतीचा हा कालावधी, महायुतीचे सर्व नेते मंडळी की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे केलेला कारभार, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून घेतले गेलेले निर्णय आणि या सगळ्या गोष्टीचाच फायदा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये झाला. आपल्याला सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो, भारतीय जनता पार्टीने या 288 पैकी 236 ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर विविध ठिकाणी नगरसेवक म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक आणि निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे लढवली. या लढवलेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजूनही निकाल प्रलंबित जरी असले तरी सुद्धा 122 ते 134 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षाचे उमेदवार हे विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत. जवळजवळ 3000पेक्षा जवळपास असणारी संख्या जी आहे नगरसेवक म्हणून जिंकून येतानाही दिसते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून हे मिळालेलं यश जे आहे, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी, आमचे प्रभारी या निवडणुकीसाठी असणारे चंद्रशेखरजी बावनकुळेजी आणि त्याचबरोबर सर्व मंत्रीगण की ज्या सर्व मंत्र्यांनी त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये दिलेला वेळ, कार्यकर्त्यांबरोबर निवडणूक
ही प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी लढली आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, सर्व जुने नवीन असे जिल्हाध्यक्ष, नव्याने सर्व जिल्हाध्यक्षांची झालेली नेमणूक आणि त्याचबरोबर जुने असणारे सर्व जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पूर्ण टीम 1,06,000 बूथवरती असणारी ही महाराष्ट्रातील पूर्णच्या पूर्ण निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा छोट्यात छोटा बूथवरचा कार्यकर्त्यापासून शक्ती केंद्रापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये अतिशय ताकदीने परिश्रम केले. 51% लढाई, जसं अमितभाई नेहमीच सांगतात की ही 51% लढाई, पार्लमेंट टू पंचायत ही लढाई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यावरती घेऊन लढली पाहिजे. अमितभाई कार्यकर्त्यांना जे मार्गदर्शन करतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह हा नेहमीच पाहायला मिळतो आणि या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांचं या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर ते आले होते आणि त्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आणि आम्हाला सगळ्यांना हेच सांगितलं की ही लढाई कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने लढा, आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. आणि त्यामुळे एक जोश हा कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रचंड वेळ या निवडणुकीसाठी दिला आणि त्यामुळे हे मिळालेलं यश जे आहे हे सर्व कार्यकर्त्यांचं मेहनतीचं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील असणाऱ्या मतदारांनी कोणत्याही नेरेटिव्हला बळी न पडता लोकसभेला खोट्या नेरेटिव्ह हा ज्या पद्धतीने पसरवला, विधानसभेला घवघवीत यश हे महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पार्टी महायुतीला दिलं, परंतु या स्थानिक स्वराज्य संस्था सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा विरोधक असा प्रयत्नच करत होते की कोणत्या न कोणत्या तरी मार्गाने नेरेटिव्ह हा पसरवला गेला पाहिजे आणि तोही खोटा. परंतु त्या वेळेला कार्यकर्त्यांनी आणि जनतेने हा फेक नेरेटिव्ह कडे केलेलं दुर्लक्ष आणि डेव्हलपमेंटकडे महायुतीचं आदरणीय केंद्रातलं एनडीएचं सरकार जे काम करत आहे, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करत आहे, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार हे ज्या ताकदीने काम करत आहे, या सगळ्याचा फायदा नागरिकांना जास्तीत जास्त कसा होईल यासाठी महाराष्ट्रातील असणारी ही सर्व महायुतीचे नेते मंडळी जे परिश्रम करतायत, 24/7 18 तास दिवसातील सातत्याने लोकांचे असणारे सामाजिक प्रश्न असतील
किंवा लोकांचे असणारे अडचणीचे प्रश्न असतील, विकासात्मक दृष्टिकोनातून असणाऱ्या अडचणी असतील, धोरणात्मक असणाऱ्या निर्णयाकडे सखोलपणे विचार करणे असेल, या सगळ्या गोष्टी डे टू डे या सगळ्या गोष्टीकडे अतिशय अभ्यासपूर्ण देवेंद्रजी दूरदृष्टी ठेवून या सगळ्या गोष्टीकडे पाहतायत. त्यांनी एक रोडमॅप पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तयार केला आहे. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, या सर्वांना न्यायाच्या भूमिकेत सरकार मायबाप म्हणून कसं राहील, ही भूमिका देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारने सातत्याने केली. अचानक पडलेला पाऊस असेल, झालेलं अतोनात नुकसान भरपाई असेल, या सगळ्या गोष्टीकडे नियमाबाहेर जाऊन नियम शिथिल कसे करता येऊ शकतात, याची अनेक उदाहरणं या 1 वर्षाच्या सरकारमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळाली. त्यामुळे शेतकरी सुद्धा झालेल्या नुकसान भरपाईतून सरकारने दिलेली जी मदत जी वेळीत व्हावी लागते, याचे शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये त्या सर्व गोष्टीकडे अतिशय बारकाईने पाहिलं आणि आपला कौल जो आहे, मताचा कौल, हा महायुतीला, भारतीय जनता पार्टीला दिला, हे या निकालामध्ये लक्षात येते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेत असताना सरकार म्हणून केलेलं काम, एक नेता म्हणून देवेंद्रजींनी दिलेला वेळ, या सगळ्या गोष्टीमुळे मिळालेलं हे यश आहे. परंतु मी पुन्हा तेच सांगेन, मी विनम्रपणे हेच सांगेन की महाराष्ट्रातील जनतेने हा जो दिलेला मताचा जो कौल आहे, त्याबद्दल मी त्यांचं विनम्रपणे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष पदाची भूमिका सांभाळल्यानंतर ही पहिली निवडणूक होती, किती महत्वपूर्ण होती तुमच्यासाठी? कारण एक मोठा पद तुमच्याकडे होतं, राज्यातले सगळे नेतृत्व तुम्ही फिल्म करत होता, सगळ्या बैठका झालेल्या, संपूर्ण प्रवास राज्यभराचा तुम्ही केला होता, त्यानंतर ही यश जे आहे ते भागत नव्हतं. नाही, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जबाबदारी ही पार्टीने जरी दिली असली तरी सुद्धा हे यश जे आहे, हे यश आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, राष्ट्रीय पदाधिकारी आणि त्याचबरोबर प्रदेशाचे असणारे सर्व पदाधिकारी, सर्व आमदार आणि त्याचबरोबर सर्व मंत्रीगण आणि सर्व नेते यांनी सगळ्यांनी एकत्रपणे ही निवडणूक ही लढली आणि त्यामुळे नियोजनबद्ध पद्धतीने या निवडणुकीकडे सर्वांनी केलेली मेहनत आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकीमध्ये हे यश आलं. देवेंद्र आणि रवींद्र या जोडगुळीला मिळालेलं हे यश म्हणताय? काय म्हणाला? देवेंद्र आणि रवींद्र या जोडगुळीला हे यश मिळवलं असं म्हणताय? मी जोडगोळी नाहीच आहे. देवेंद्रजी हे महाराष्ट्रातील आमचे सर्वांचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण, माझ्यासारखे सर्व आम्ही कार्यकर्ते हे त्यांच्या नेतृत्वात काम करतोय. त्यामुळे ही नेतृत्वाची सर्वच्या सर्व यशाची जी जे मिळालेलं यश आहे, हे देवेंद्रजींचं असणारं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं यश आहे. या निकालामध्ये जे उमेदवार निवडून आले, नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष असतील,
हे जवळपास 50% निवडून आलेले उमेदवार हे आमच्याच पक्षातनं भाजपमध्ये गेले त्याचा आरोप महाविकास आघाडीच्या सगळ्याच पक्षांचा आहे. हा विजय आमचा आहे असं महाविकास आघाडी म्हणते. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मला माहित नाही तुम्ही पूर्वी कोणत्या चॅनलमध्ये होता, पूर्वी कोणत्या चॅनलमध्ये होता, कोणत्या विचारत तुम्ही, ती प्रश्न नाहीये. पण हे खरं आहे, तुम्ही ज्यावेळेला कधीतरी वार्ताहर म्हणून काम केलं असेल तर कोणत्या तरी वेगळ्या वाहिनीमध्ये काम करत असाल. हळूहळू तुम्हाला असं वाटतं की एखाद्या दुसऱ्या वाहिनीमध्ये जाऊन काम करावं, तर यश कोणाचं म्हणायचं, पहिल्याचं म्हणायचं की आता पगार देतोय त्याचं म्हणायचं? तुम्हीच सांगा, उत्तर माझ्याकडे नाही. कणकवलीच्या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, प्रत्येक निकाल जो आहे, या निकालाचं विश्लेषण हे एका दिवसात करता येत नाही. त्यामुळे आदरणीय नितेशजींच्या नेतृत्वामध्ये सिंधुदुर्गामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे यश मिळालं. आपल्याला माहीत आहे की आदरणीय राणेसाहेब या निवडणुकीमध्ये द्विधा मनस्थितीत होते. निलेशजी हे शिवसेनेमध्ये होते, शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये होते, आणि आदरणीय नितेशजी हे भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून ही निवडणूक सिंधुदुर्ग म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने लढताना तुम्हाला दिसत होते. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीकडे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला त्या सिंधुदुर्गामध्ये महायुतीचीच ताकद आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. जो कोणी जिंकतोय 288 पैकी जवळजवळ 225 ठिकाणी हे महायुतीचेच उमेदवार हे जिंकून आले. त्यामुळे महायुतीचीच त्या ठिकाणी ताकद आहे. त्यामुळे कोकण हे महायुतीचंच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. चंद्रपूरच्या मूलमध्ये सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. मुनगंटीवारांनी एक विधान केलं की पक्षाची दारं सगळ्यांसाठी सकाळ उघडी केल्यामुळे हा पराभव झालाय. पक्षश्रेष्ठींनी पक्षातल्या गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केलं म्हणून हा पराभव झाला. खरं तर मी या विधान जे आहे ते मी खरं ऐकलं नाही. सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी चर्चा या संदर्भातली नक्की आम्ही करू. या संपूर्ण निकालामध्ये तुमचं सगळ्यात जास्त आवडीचा निकाल कुठला आला आणि तो सगळ्यात जास्त सल्ला की बाबा हे निकाल भारत पण हरला कोणता होता? खरं तर असं काहीच नसतं कोणता आवडीचा कोणता. 200 म्हणजे 88 ठिकाणी ज्यावेळेला निवडणुका आम्ही ज्यावेळेला लढत होतो त्यावेळेला सर्व ठिकाणी जवळजवळ 236 ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे होते. बऱ्याच ठिकाणी आमच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या आघाडी म्हणून काही ठिकाणचे नगराध्यक्ष होते. काही ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये सुद्धा निवडणुका लढत होतो. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आमचे महायुतीचेच उमेदवार जिंकले पाहिजे यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करत होतो. त्यामुळे कोण आवडता असं काही नाही. परंतु काही दिवसानंतर जर तुम्ही मला विचाराल की यानंतरच्या काळामध्ये की तुम्हाला त्या निवडणुकांमध्ये नक्की कोणत्या निवडणुकीमध्ये विश्लेषण केल्यानंतर त्यामधल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात येतील. अजूनही निकाल पूर्ण झाले नाहीत. 4 दिवसानंतर खाजगीमध्ये कोणता निकाल चांगला आणि कोणता आवडता नावडता त्याची आपण नक्की चर्चा करता येईल. पण भाऊ, ज्या पद्धतीनं पालघर असेल, सिंधुदुर्ग असेल, अशा अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना अशा लढती ज्या आहेत पाहायला मिळाल्या होत्या. त्या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी शहर दिला अशी चर्चा त्यांच्या गोटामध्ये सुरू झालेली पाहायला मिळते. एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की प्रत्येक निवडणूक जी आहे आपण पाहिली असेल या सर्व ठिकाणी 288 ठिकाणी निवडणुका तर होत्या, पण विरोधी पक्ष कुठेच नव्हता. विरोधी पक्ष नसल्यामुळे त्या ठिकाणी ज्या लढाया झाल्या त्या लढाई या कार्यकर्त्यांच्या लढाई होत्या. मग तो शिवसेनेमधला कोणीतरी
शिंदे सेनेतला होता, कुठेतरी अजितदादा गटातील असणारा तिथला कार्यकर्ता होता आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता. त्यामुळे या सगळ्या लढाया ज्या झाल्या त्या लढाया कार्यकर्त्यांच्या होत्या आणि त्या सर्व ठिकाणी महायुतीचेच कार्यकर्ते होते आणि आमचे सर्व नेते हे वारंवार सांगत होते की ही या निवडणुका ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही कोणावरती चिखलफेक न करता देवेंद्रजी नेहमी सांगायचे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 2029 पर्यंत महायुतीमध्ये जनतेची सेवा करायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या निवडणुका संपल्या की पुन्हा जनतेची सेवा हा आपला मंत्र आपण लक्षात ठेवला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त यश पक्षापेक्षा काँग्रेसचं जास्त मिळालं. यामागचं तुम्ही पॉलिटिकल अनालिसिस काय करता आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रश्न असणारे बुलढाणा म्हणजे जे आहेत त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच काँग्रेस बऱ्यापैकी सुपडा साफ झालेला आहे. हे खरं तर आपण पाहिलं असेल की 288 पैकी 225 ठिकाणी महायुती विजयी झाली जवळजवळ. आता याला हे काय म्हणावं मला माहीत नाही, तुम्ही काय विश्लेषण करता मला माहीत नाही, पण आता काय आहे ना, शेवटून पहिला नंबर आला तर त्याला यश कसं म्हणायचं हे मला माहीत नाही. की कोणाला तरी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. प्रचारामध्ये टीका टिप्पणी होत असतात आणि त्या टीका टिप्पणी करणं हे स्वाभाविक असतं. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या जनतेने डेव्हलपमेंटलाच मतदान केलं. सर्व टीका टिप्पणी या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. मी एक उदाहरण म्हणून सांगतो की आदरणीय उद्धवजींनी सुद्धा असंच म्हटलं होतं की मला महाराष्ट्रातील जनतेला देण्यासारखं काहीच नाही आणि जनतेने सुद्धा ते ऐकलं आणि जनतेने तुम्ही पाहिलं असेल, मला आता निकाल पूर्ण माहीत नाही पण मगासपर्यंत मी जेव्हा पाहिलं तर ते 2 आकडी पण पोचू शकले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना त्याच पद्धतीने मतदानाचा कौल दिला. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातील जनता ही अतिशय समजदार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात एनडीएचं सरकार आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. दोघांच्या नेतृत्वामध्ये एक विचाराचं सरकार आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असणाऱ्या कारभार हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्याच हातामध्ये देणं हे जनतेला कळत आहे. जनतेने त्यामुळे कौल हा योग्य प्रकारे दिलाय असं मला वाटतं. येणाऱ्या काळात सुद्धा होणाऱ्या महानगरपालिका ज्या आहेत या महानगरपालिकांमध्ये सुद्धा डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती पटीने जास्त निधी हा केंद्र देत आहे हे आपल्याला माहीत आहे. अनेक धोरणात्मक निर्णय जे आहेत की जे वर्षानुवर्ष लाल फितीत होते त्या सर्व निर्णयांना मार्गस्थ करण्याचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वात होत आहे हे सर्वांना कळत आहे. त्यामुळे सुजाण नागरिक हे महायुतीला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक निवडणुकीमध्ये यश देतील याची खात्री आहे. इस तरह के नतीजे आज देखने को मिल रहे हैं. अब महाविकास आघाड़ी में एक दूसरे पर टिप्पणियां होनी शुरू हो गई. शिवसेना यूबीटी कहती है कि हमारे कंधे पर चढ़कर कांग्रेस बड़ी होगी, वहीं पर कांग्रेस अब कह रही है कि हम अकेले चुनाव के मैदान में आएंगे टीएमसी को लेकर. एक बात, उन्होंने क्या करना है वो उन्होंने तय करना चाहिए, लेकिन जो जनता है, जनता ने तय किया है कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में और महाराष्ट्र में आदरणीय देवेंद्र जी के नेतृत्व में महायुति को ही चुन के देना है, ये जनता ने तय किया है. आज का जो नतीजा है उसे बीजेपी किस तरह से देखती है, क्योंकि अब टीएमसी के चुनाव भी नजदीक हैं, अगले महीने ही होते हैं,
तो किस तरह की क्या आपको प्लस पॉइंट मिला, क्योंकि बहुत सारे दावे किए जा रहे थे महाविकास आघाड़ी की तरफ से कि वे इस चुनाव में आप लोगों को कहीं नहीं खड़ा रहने देंगे, लेकिन जो नतीजे हैं वो कुछ विपरीत है। महाराष्ट्र की जनता ने डेवलपमेंट के पास देखकर मतदान किया है, ये साफ दिखाई दे रहा है। मुंबई हो या ये 29 जगह पर ये महानगर पालिका के चुनाव है, इन सभी जगह पर इंफ्रास्ट्रक्चर हो, डेवलपमेंट के काम हो, जिस ताकत से महायुति के सरकार ने किए हैं, वहां की पूरी जनता को उसकी पूरी जानकारी है। और हम सभी लोग इस चुनाव के पास या चुनाव में हमने जो डेवलपमेंट करनी शुरू की है और हमें जो डेवलपमेंट करनी है, ये सब चीजें लेकर जनता के पास जाने वाले हैं। तो हमें पूरा यकीन है कि पूरे जनता जो है 100% जो उनका मतदान जो है वो मतदान वो महायुति को ही देगी। आज के जो नतीजे उसके पीछे बड़ी वजह क्या है, खासकर ग्रामीण महाराष्ट्र जिस तरह का रिजल्ट आया। एक दूसरा चुनाव प्रचार के दौरान जो कुछ सीटों पर बीजेपी और शिंदे सेना के बीच में कटुता आई थी, उसे दूर करने के लिए क्या आप कदम उठाए? ये देखिए, ये तो बात होती है कि चुनाव में जब दो प्रत्याशी खड़े होते हैं और वो जिस पार्टी के होते हैं, तो मैंने मराठी में बताया भी कि पूरा चुनाव 288 जगह पे जहां पर हुआ, वहां पर 236 जगह पर भारतीय जनता पार्टी खड़ी थी और सामने भी महायुति के ही हमारे पार्टनर्स जो है शिवसेना गठ के जो लोग हैं वो या अजीत दादा गठ के लोग यही खड़े थे। तो चुनाव तो होना ही था। तो चुनाव के अंदर वहां के जो लोकल इश्यूज थे, वहां की जो बातें थी, वो चुनाव में दोनों तरफ से उसकी जिसे बोलते हैं आरोप प्रत्यारोप वो हुए थे। और उसके वो होने के बाद 3 तारीख को उस बारे में हमारे नेताओं ने अतिशय स्पष्टता लाई है कि हमें आने वाले कल में चुनाव के रिजल्ट के बाद जनता की सेवा में लगना है। अभी जब कभी अपना महानगर पालिका का चुनाव होगा तो वो चुनाव जो है, चुनाव के बाद में भी हम वापस जैसे है वैसे जनता की सेवा में लग जाएंगे। या निकालानंतर ओप्स कार्यकर्त्यांचे वाढलेत का, ऊर्जा वाढली आहे का? कारण ज्या पद्धतीने आता पुढील निवडणूक आहे, महापालिका असेल जिल्हा परिषद, आपल्याला माहित आहे की आम्ही भारतीय जनता पार्टी 24/7 भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, बूथवरचा कार्यकर्ता हा ऍक्टिव्हली काम करत असतो। प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा पूर्ण विश्वासाने भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही खालीपर्यंत नेत असतो। त्यामुळे असा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असल्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की तो या सगळ्या गोष्टी करत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात 51% लढाई कशी जिंकता येईल यासाठी अतिशय सज्ज आहे। आणि या निवडणुकीमध्ये आम्ही जवळजवळ त्या दिशेने 51% लढाई जिंकण्याच्या दिशेने आम्ही जाऊ लागलोय देवेंद्रजींच्या नेतृत्वात, असं वाटतं। धन्यवाद। महाविकास आघाडीमध्ये या शेवटचा पूर्ण निकाल येण्यापूर्वी महाविकास आघाडीमध्ये आता आरोप प्रत्यारोप लागले। अंबादास दानवे असं म्हणतायत की काँग्रेस किंवा एकंदर महाविकास आघाडीने एकत्रित पद्धतीने रणनीती केली आहे।